आता जे हे राजकारण हे चाललेलं आहे त्याच्यामध्ये आमचं वारकरी संप्रदायाचं काही एवढं हे नाही, परंतु जे माणूस आपल्या कामासाठी आपल्या विभागासाठी काम करते त्या माणसाच्या पाठीमागं राहणं हे आमचा हेतू आहे. आणि आता ते नाव कोणतं? ते नाव म्हणजे सुनीताताई बोराडे. हे आता सध्या काम करणारे व्यक्तिमत्व आहे आणि आम्हाला पण पहिल्यापासून त्यांचा 7-8 वर्षापासून अनुभव आहे. कोणत्या गोरगरिबाच्या काय शैक्षणिक काय कार्यक्रम असन किंवा एखादा लग्न सोहळा असन तिथे आवर्जून धावून आलेले आहेत. अशा सुनीताताई बोराडे त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहेत. रामदास देवाडे. काय सांगाल? काय नाही, आपलं बोराडे बाई जिंदाबाद. का बरं माई लांडे नको? नाही माही नको, हे 25 वर्ष झाली तेच आहे ना. 25 वर्षापासून बदल पाहिजे ना आपल्याला, लांडे सोडू नको दुसरी 25 वर्षापासून देवराम लांडेची सत्ता आहे का? 17-10 वर्ष आहे तिथं ना. मग आता नवीनला चान्स देऊ आणि चांगली अच्छा. सर्वांना समजून घेणारी बोराडे बाई हो. बरं पण देवराम लांडे तर मोठी असती, असू दे ना. आदिवासी वादळे म्हणतात ते. आपलं कुठं वादळ आहे ती त्यांचं वादळ, आपलं कुठं वादळ आहे? म्हणजे ते ओपन समाजा मागे नाहीत ना, आपल्या मागे नाहीत ना, नाहीत ते. फक्त आदिवासींपुरतं चाललं. हा. बरं तुम्हाला काय वाटतं किती मतदान होईल ओपन मधून? ओपन मध्ये 80% 80% राहील. 80%. म्हणजे काय वाटतं तुम्हाला, बाई लांडे की सुनीता बोराडे? नाही, सुनीताताई बोराडे. का सुनीता बोराडे? एक वारकरी संप्रदायाचा वारसा घेऊन आलेले आहेत ते. त्यामुळे आम्हाला असं वाटतं का त्यांना आपण द्यावा निवडून दिलं पाहिजे. निवडून दिलं पाहिजे. काय माई लांडे का नको? नाही तसं काय नाही, मायदांड्याबद्दल पण आपला काही दोष नाही, पण हे वारकरी संप्रदायामधले असल्यामुळे त्यांना आपण निवडून देऊ शकतो. काय होईल लढत? माई लांडे का नाही, सुनीताताई बोराडे. सुनीता बोराडे होणार? मग सगळी लोक सुनीता बोराडेच्याच पाठीमागे आहेत. हो, मग माई लांडे का निवडून लढवतात? आता ते त्यांना विचार. मग का मग हे अतुल बेनकेंनी त्यांना तिकीट दिलं माई ते लांडे? बेनके साहेबांना माहिती, आपल्याला काय त्याच्यावरती सांगता. हे मगाशी एक महाराज होते, पोपट महाराज, ते म्हणाले संपूर्ण वारकरी संप्रदाय सुनीता बोराडेच्या पाठीशी. खरे हो आहेच आहे. त्याला कारण? नाही तसं कारण काय सांगता यायचं नाही, फक्त बदल पाहिजे त्याच्यासाठी, बाकी बदल हवाय. देवराम लांडे यांचं काय होईल? आता ते मतदारच ठरविल ना. मी कोण सुरळे गाव हे गाव हे सुनीताई बोराडाला राहील. पाठीमाग सुरळे गाव देवराम लांडेंना मोठं होतं ना, मतदान. होतं. मग पण आताच्या वेळेला सुनीताई बोराडेच राहील. कारण काय? कारण काहीच सांगायचं नाही, कोणत्याबद्दल वाईट बोललंच नाही. काहीतरी असेल ना. नाही ते जर लांडे तुमच्याकडे असते तर? तो शेवट पक्षाचा जो विषय होता आदेश नाही, होता. तर काय झालं असतं? तर झाला असं म्हणजे पक्षाने जे आदेश देऊन जर उमेदवार दिला असतं त्याचं काम केलं असतं आम्ही.